नमस्कार मित्रांनो, माणिकचंद हॉस्पिटलमध्ये आपण पाठीमागे त्याचे काही व्हिडिओ देखील बनवले होते पहा. तर त्यानंतर आता प्रशासन जे आहे त्या ठिकाणी हेड चेंज झालेले आहेत आणि त्या ठिकाणी संजय तांदळे हे आता प्रशासन सांभाळत आहेत. तर त्यांच्याशी आम्ही काही चर्चा केली आणि त्यांना आपण आपल्या मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे. तर आपलं प्रमुख निवेदन आपण काय दिलेलं आहे थोडंसं सांगा. आज जे डॉक्टर संजीव तांदळे नवीन प्रशासक म्हणून या रुग्णालयाचा कारभार पाहत आहेत, त्यांना आपण निवेदन दिलेलं आहे की सदर रुबी हॉल क्लिनिक हे धर्मादाय अंतर्गत नोंदणीकृत असल्यामुळे तो बोर्ड दर्शनी भागामध्ये मोठ्या अक्षरामध्ये लावण्यात यावा. या रुग्णालयामध्ये निर्धन रुग्णांसाठी 10% जे राखीव जागा आहेत त्यांना मोफत उपचार दिले जावेत आणि अल्प उत्पन्नधारक लोकांना जे आहे 50% सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध इथं उपचार करून देण्यात यावे. तसेच रुग्णांच्या जे आहे ऍडमिट केल्यानंतर जी मोठ्या स्वरूपामध्ये ऍडमिशन फी किंवा ऍडव्हान्स घेतला जातो तो त्यांनी थांबवावं आणि अत्यल्प दरामध्ये तिथं उपचाराची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी. या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या कॅथलॅब मशीन असतील, सिटी स्कॅन मशीन असतील आणि एक्सरे मशीन असतील, या मशीनद्वारे जे काही उपचार किंवा रिपोर्ट केले जातात तेही आनंद ऋषी हॉस्पिटलप्रमाणे अत्यल्प दरामध्ये करण्यात यावेत आणि त्याची माहिती ही दर्शनी भागामध्ये लावण्यात यावी. या रुग्णालयामध्ये आयुष्यमान भारत योजना असेल, महात्मा ज्योतिराव फुले योजना असतील आणि अन्य ज्या काही योजना शासनाने गोरगरीब रुग्णांसाठी लागू केलेल्या आहेत, या योजनांची माहिती मराठी भाषेमध्ये या हॉस्पिटलच्या मुख्य ज्या हॉल आहे त्याच्यामध्ये लावण्यात यावी, जेणेकरून सर्वसामान्य रुग्णांना त्याची माहिती मिळेल. तसेच या हॉस्पिटलच्या आतमध्ये जे मेडिकल स्टोअर चालू आहे ज्याच्यामध्ये अवाजवी आणि अमाप दराने जे औषधं गोळ्यांची विक्री केली जाते त्यावरती निर्बंध करण्यात यावेत आणि सर्वसामान्य लोकांना बाहेरच्या मेडिकलमधनं सुद्धा औषधं खरेदी करण्यासाठी जी आहे परवानगी दिली जावी. त्यावरती हॉस्पिटलने कोणतेही निर्बंध घातले नाही पाहिजे. सदर हॉस्पिटलमध्ये महिलांच्यासाठी प्रसूतीगृह हे कार्यान्वित नाहीये आणि हॉस्पिटलच्या आतमध्ये महिलांच्या वरती आजारांच्या वरती उपचार करण्यासाठी गायनेकॉलॉजिस्ट सारखी डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ या हॉस्पिटलमध्ये नाही, तर ते लवकरात लवकर या हॉस्पिटलमध्ये सुरू करावं, जेणेकरून प्रसूतीगृहाचे जे काही रुग्ण असतील ते पण या हॉस्पिटलला येतील आणि या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना ही सन्मानपूर्वक वागणूक देण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. तसेच वर ज्या काही मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत या मागण्या 15 दिवसाच्या आतमध्ये हॉस्पिटल प्रशासनाने याच्यावरती सकारात्मकतेने विचार करून निर्णय घ्यावा. अन्यथा 15 दिवसानंतर संविधानिक पद्धतीने या हॉस्पिटलच्या विरोधात शहरातील सामाजिक संघटनांना आणि समाजाला बरोबर घेऊन आम्ही आंदोलन करू अशा स्वरूपाचा इशारा सुद्धा आम्ही दिलेला आहे आणि त्या पद्धतीचं निवेदन आज आम्ही हॉस्पिटल प्रशासनाला दिलेलं आहे. धन्यवाद सर. तर नाथभाऊंनी आज निवेदन तर दिलेलंच आहे, शिवाय हॉस्पिटल प्रशासन जे आहे त्यांनी यावेळेस पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दाखवलेला आहे. निश्चितपणे यामध्ये आम्ही बदल करू. काही जर प्रॉब्लेम असतील तर ते सॉर्ट आउट करण्याचा देखील प्रयत्न ते करणार आहेत. 15 दिवसांनंतर आपण याचा पुढील भाग जो आहे तो नक्कीच अपलोड करणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. भेटूयात नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.